मी आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आम्ही आता एंट्री करतोय 1 2 3 मी दादांना आल्यालाच बोललो की माझे पप्पा आहेत ना तिथे डेली गाणं लावतात आणि ते सांगतात की आई तुझं देऊळ हे गाणं लाव. त्या गोष्टी दाखवणार, त्याबरोबर दाखवताना तुम्ही देखील माझ्यासोबत इथे असला पाहिजे. तेच घडते. असं वाटतं की मी तिकडे तुमच्या सोबतच आहे. आणि जसा आपण आतमध्ये इथे आलोय आणि तुम्ही गर्दी बघा आता, मला हेच हवं असतं म्हणून मी माझ्या नेहमी व्लॉग मध्ये बोलतो ना की जिथे मी जाईन तिथे तुम्ही माझ्यासोबत असावं, असा मला नेहमीच एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा असतो. तर आज शुभ सकाळ नाही तर आज आहे शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळी व्लॉग सुरू होतोय आपला, कारण की आज तारीख आहे 10 जानेवारी आणि 10 जानेवारी 11 जानेवारी आणि 12 जानेवारी ह्या 3 दिवशी तुम्हाला ना वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल याचा आनंद घेता येणार आहे. थंबनेल टायटल वगैरे तुम्ही बघितलं असेल आणि थंबनेल बघून पण तुम्हाला कळलं असणार आहे की ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त देखील ह्या कोळी सी फूड फेस्टिवल मध्ये ना बऱ्याच गोष्टी तुम्हाला ना पाहायला मिळणार आहे आणि त्या मी दाखवणार आहे, कारण की तुम्ही देखील माझ्यासोबत त्या सी फूड फेस्टिवल मध्ये असणार आहात. खरोखर सांगू ना, तिकडे गेलो ना तर भारी वाटतं. म्हणजे आम्ही गणपती विसर्जनाचे ब्लॉग बनवतो, त्यानंतर डायरेक्ट वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल. तर तिकडची धमाल आहे ना, तर तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघणारच आहे. खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. पण कसं आहे, हे 2025 वर्ष आहे. मग 2025 वर्ष काय नवीन असणार आहे ते तर आपल्याला पण माहिती, तिथे गेल्यावरच कळेल. तर आपण काय करूया, फटाफट निघूया आणि जो काही वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल आहे तो तुम्हाला या ब्लॉग मधून दाखवूया. तर चला, जास्त वेळ न घालूया आणि निघूया आपण वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल साठी. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे, वर्सोवाला पोहोचलो आहे. आणि ना हा ब्लॉग सुरू करण्या अगोदर आहे ना, हा कार्यक्रमाची सुरुवात कुठून होते माहिती आहे काय? तर तुम्ही आता ते बघणार आहात. तर हिंगलाई देवीचं जे मंदिर आहे, म्हणजे आपण वर्सोवा गावात जेव्हा आतमध्ये शिरण्यासाठी जो रस्ता आहे ना, तिथे हिंगलाई देवीचं सुंदर असं मंदिर आहे. आणि तिथूनच बँड वाजत जी धमाल सुरू होते ना, ती आता तुम्ही बघा. आणि मग आपण काय करूया, आतमध्ये जाऊया. तुम्ही ती धमाल बघा.
तर तुम्ही आता बघितला हिंगलादेवी मंदिरापासून जो जल्लोष होता, जो माहोल होता, तो तुम्हाला कसा वाटला? मस्त ना, एनर्जी आली की नाही? तर आता आपण तिथेच आहोत, गेटवर आहोत आणि आता आपण आतमध्ये एंट्री मारतोय. तर एंट्री पण आपली कशी असेल ना, तुम्ही बघा या. आणि बाय द वे आपल्यासोबत आहे अक्षय चव्हाण आहे, मिलिंद खोत आहेत, सतीश आठवडे आणि सर आपल्याला प्रकाश पालव सर आहेत, ते पण आमच्यासोबतच फिरतात आहे, एन्जॉय करतात आहे. तर आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया. या चला आता आपण आतमध्ये जाऊया. इथे बघा कधी केवढी बापरे गाड्या बघा किती आहेत, ओके सही जल्लोष आहे इकडे. चला इथून मारा, राईट मारा. या 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 मी आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आम्ही आता एंट्री करतोय. 1 2 3. आणि जसा आपण आतमध्ये इथे आलोय आणि तुम्ही गर्दी बघा आता. मुख्यमंत्र्यांनी लगेच 15 लाख रुपये सँक्शन केले आणि ते आपल्या हा तर दिवस पहिला आहे आणि पहिल्या दिवसात इतकी गर्दी आहे, बाप रे बाप, फुल धमाल येणार आहे. गर्दी बघू शकता तुम्ही, सगळे स्टॉल फुल आहे. तर आपण काय करूया म्हणजे काय, इथे तुम्ही जातील ना तर इथून सुरुवात होते फिश काउंटर. म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये येता ना, इथे तुम्हाला असे काही लोणची वगैरे दिसतील आणि इथे जे सुकं जे असतं ना, म्हणजे फिश मध्ये जे ड्राय आयटम असतात ना, ते सगळे इथे पॅकेट्स करून ठेवलेले आहेत. आणि जे फिशचं आयटम आहे ना, जे आपण फ्राय वगैरे बोलतो ना, जे टेस्टी आहे, ते सर्व इथून ते तिथपर्यंत शेवटपर्यंत स्टॉल आहेत. आणि इथे देखील आहेत, ते शेवटपर्यंत आहेत. आणि मध्ये बघतील ते इथे कसे म्हणजे परफॉर्मन्स होतात, कोळी गीतावर डान्स वगैरे होतात. तर आता आपण काय करूया, पहिलं इथून सुरुवात करूया आणि हे सगळे स्टॉल बघूया कसे कसे फिश आहेत वगैरे काय, आणि मग तसंच तिकडून त्या साईडला जाऊया. चला मित्रांनो, फायनली सुरुवात झाली आहे कोळी सी फूड फेस्टिवलला. तर मित्रांनो, जस्ट आपण एंट्री मारली आतमध्ये. आणि मी नेहमी बोलतो, मी ब्लॉग हे नेहमी तुमच्यासाठी बनवतो की तुम्ही देखील माझ्यासोबत इथे आहात आणि माझ्यासोबत तुम्ही ट्रॅव्हल करता, ते माझ्यासोबत त्या ब्लॉगचा पार्ट आहात आणि मी असेच ब्लॉग बनवतो. तर जसं मी आतमध्ये आलो ना, तर एक काका भेटलेत आणि पहिला तर काकांशी पण तुम्हाला मी भेटवतो. काका, तुमचं नाव? माझं नाव सुभाष तेरेकर. आणि म्हणजे तुम्ही राहता कुठे? मुळगावमध्ये वर्सोवा. वर्सोवाच. हो. आणि काय वाटतं तुम्हाला रवीच्या या चॅनल बद्दल? एकदम असं वाटतं की संपूर्ण मुंबई माझ्या घरातच आली आहे असं वाटतंय. एवढं सुंदर वाटतं, कारण तुम्ही तंतोतंत असं वाटतं की मी तिकडे फिरतोय, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहात. हो असं वाटतंय मला. एवढा आनंद वाटतो तुमचा ब्लॉग बघून. माझी बायको, माझी मुलं फार एकदम जबरदस्त आवडीने बघतात. ऍक्च्युली ब्लॉग बनवतो तुमच्यासाठीच, की जे कोणी म्हणजे कुठे जाऊ शकत नाही किंवा आपल्या इकडे काही अशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या. मला बाहेर नाही जायचंय कुठे, मला दाखवायचंय पहिला आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, पहिला त्या करत करत मी जिथे राहतो तिकडच्या मी गोष्टी दाखवेल आणि त्या गोष्टी दाखवणार. त्याबरोबर दाखवताना तुम्ही देखील माझ्यासोबत इथे असला पाहिजे, तो तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तेच घडते, तेच घडते. असं वाटतं की मी तिकडे तुमच्या सोबतच आहे. बस मला हेच हवं असं, म्हणून मी माझ्या नेहमी व्लॉग मध्ये बोलतो ना की जिथे मी जाईन तिथे तुम्ही माझ्यासोबत असावं, असा मला नेहमीच एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचा असतो. आणि काका समोरून बोलले तर मला ते खूप बरं वाटलं. मी ह्याच्या पुढे तुमच्यासाठी आणखीन चांगले चांगले ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. जरूर जरूर. धन्यवाद. भेटून खूप बरं वाटलं. थँक्यू. भरपूर आले. थँक्यू. अच्छा, धन्यवाद. बघा मित्रांनो, हे असेच आपल्याला सबस्क्रायबर्स, फॅमिली मेंबर्स पाहिजे. तर आता आपण काय करूया, जाऊया पुढे. चल चल, नाही मजा. मिलिंद बरोबर.
आधीच्या काळाच्या अनेक ॲडव्हेंचरच्या आठ वर्ष शूट करतोय आई तुझं देऊळ. तुम्ही बँजो व्हर्जन बघितलं असेल, भरपूर हिट गेलेला. आणि दादांचा आवाज, आज दादा मला इतक्या वर्षांनी भेटलेत. आणि का माहितीये का, मी दादांना आल्यालाच बोललो की माझे पप्पा आहेत ना तिथे डेली गाणं लावतात आणि ते सांगतात की आई तुझं देऊळ हे गाणं लाव. डेली म्हणजे डेली आहे, एवढे फॅन. आणि काय बोलशील तू आपल्या प्रेक्षकांना? प्रेम आहे म्हणून एवढं गाणं चाललंय आणि तुमच्या पुढे असं प्रेम द्या. तुझ्या आवाजात असेच आणखी चांगली चांगली गाणी प्रयत्न करणार. त्या मासे विकणाऱ्या कोळीने तुम्हाला प्रेमानं हे मंदिर अजून लावतोय आणि एक कोळी अजून लावतोय. त्याच आशीर्वादाचा, त्या सोन्याच्या आशीर्वादाचा अभाव तुम्हाला
व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तसेच गुरुवर्य प्रशांत काशीजी आपण आसन करू. सब होममेड है और गल्ली किचन का सीक्रेट मसाला मड आइलैंड का स्पेशल काली दूध. आणि समाजकार्य निस्वार्थीपणे जो करीत आलेला आहे. जोरदार टाळ्या योगेश पाटीलसाठी जोरदार. यानंतर मित्रांनो ज्यांचे सर्वांचे लाडके आले डोंगरा पालखीला नाचून गुलालूरवून सैताची मैऱ्या ऐक झटे बुला साजतई उल्लाले डोंगरान उल्लाले डोंगरा पालखीला नाचून गुलालूरवून सैताची मैऱ्या सैताची मैऱ्या गाय तू झटे बुला साजतई उल्लाले डोंगरान उल्लाले डोंगरा. आम्ही मस्तपैकी कसं माहिती का हा फूड फेस्टिवल फिरतोय ना तर इथे ना बरेच सारे आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स ना ते येऊन भेटतात आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे आपण पालघर सिरीज सुरुवात केलेली आहे. तर पालघर सिरीजला ना खूप चांगला तुमच्याकडनं प्रेम मिळते. ते मगाशी काका पण भेटलेले. आणखीन बरेच सारे आपले फॅमिली मेंबर्स भेटतात आहे. त्यानंतर योगेश दादा भेटला म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आवाज ज्याने आई तुझं देऊळ हे गाणं गायलं. तर बऱ्याच वर्षांनी दादा भेटला. दादाला भेटून खूप बरं वाटलं आणि आम्ही सगळे स्टॉल सगळे फिरून आलो बघून आलो. तर आता गर्दी भरपूर वाढली आहे. तर आता आपण काय करूया थोड्या वेळ काही कार्यक्रम होतात ते ना ते बघूया आणि मग नंतर मग आपण ब्लॉगला म्हणजे बघूया पुढे काय होतंय ते तुम्हाला दिसेलच. माझी अशी इच्छा होती की असं गाणं यावं की त्याच्यावर एखादी म्हातारी बाई सुद्धा म्हणजे आजीबाई सुद्धा सहज नाचेल आणि त्यात पारंपरिकपणा असावा जो वेसावकरांनी आतापर्यंत जपलाय. अशा टाईपचं मला करायची इच्छा होती आणि ते माऊलीच्या कृपेने सुचलं, मी लिहिलं, गायलं सुद्धा आणि त्याचं कंपोजिशन पण माझंच आहे. वाव, बघा इतकं सुंदर गाणं, इतकं संगीत, एक एक शब्द एक घेण्यासारखं एक मनाला लागणार आहे आणि खरोखर जोगेशसाठी जोरदार टाळ्या होईल एकदा. A few moments later. तर अशा प्रकारे आमचा सर्व सी फूड फेस्टिवल म्हणजे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल 2025 पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे आणि भरपूर सारे आपले फॅमिली मेंबर्स भेटले. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही ब्लॉगमध्ये इतका चांगला रिस्पॉन्स देतात आहे तर मला ही गोष्ट खूप आवडली. ही प्रत्येकाला फील होते की तुम्ही देखील माझ्यासोबत तिथे आहात असं सगळेजण बोलतात की त्यांना असं फील होतं की ते इकडे माझ्यासोबत आहेत तिकडे ब्लॉगमध्ये. तर हे ऐकून मला खूप बरं वाटलं.
आता आपण निघूया बाहेर. चला चलो निघूया. कसं वाटलं मिलिंद? अरे एकदम धमाल. मिलिंद हे दोघं तिघं तर काय नाचत होते. अक्षय खूप भारी मजा आली. खूप भारी मजा आली. मजा आली ना? मजा आली. चला मग आता काय पुढचा प्रोग्राम? आता पुढे आमच्या तिकडे मारायचा उत्सव आहे. तिकडे आता संडेला पण जाणार आहोत. ओके. माझ्या चॅनलचा ब्लॉग आहे हार्दिक कोहली ब्लॉग. हार्दिक कोहली ब्लॉग नक्की व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. चला निघूया. हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय 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 विठ्ठल श्री हरी विठ्ठल. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.